आसेगाव बाजारचे कोटेश्वर महाराज संस्थानचे भजन मंडळ पंढरपूरकडे रवाना। आसेगाव बाजार तालुका अकोट आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार येथील श्री कोटेश्वर महाराज संस्थानचे ढोल भजन मंडळ गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात रवाना झाले। दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गजानन उगले व मंगेश नवले यांच्या आयोजनातून या वारीचे आयोजन करण्यात आले आहे। पंढरपूरकडे प्रस्थान करण्यापूर्वी भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी तसेच कोटेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला। टाळ, मृदंग, ढोल आणि हरिनामाच्या गजराने आसेगाव बाजार परिसर भक्तिमय झाला होता। या भजन मंडळाच्या वारीला गावातील नागरिक, भाविक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। भाविकांनी मंडळातील सदस्यांना शुभेच्छा देत भक्तिमय वातावरणात निरोप दिला। पंढरपूर यात्रेदरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन अखंड हरिनामाचा व भक्तीचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे। प्रतिनिधी शिवशंकर घाटोळे, सिटी इंडिया मराठी न्यूज, अकोट। नमस्कार, मी अकोट प्रतिनिधी शिवशंकर घाटोळे बोलतोय। श्री कोटेश्वर महाराज भजन मंडळ ही दरवर्षीप्रमाणे पंधरवाडी ही एकादशी असते, त्या निमित्ताने श्री कोटेश्वर महाराज भजन मंडळ हे दरवर्षीप्रमाणे निघत असते। आपण त्यांचे जे व्यवस्थापक आहेत गजानन भाऊ उगले यांच्याशी आपण 2 मिनिट चर्चा करू शकतो। नमस्कार। तुम्ही या वारीला जवळपास किती वर्षापासून सुरुवात केलेली आहे? मी वारीला मागच्या वर्षीपासून सुरुवात केलेली आहे। सहकारी मित्रांची जरा चर्चा झाली, त्यांचं म्हणणं होतं की वारीला आपण पण जाऊ, तर म्हणून मग आम्ही मागच्या वर्षीपासून वारी सुरू केली। जे भजनातली मंडळी आहे आपली फक्त त्यांच्यासोबत वारी जाताना औंढा वगैरे जे लागतात देवस्थान ते सर्व करायचे आणि दर्शन घेऊन परत आपल्या घरी वापस यायचं। तुम्हाला आसेगावरून निघताना काही अंतरामध्ये अडचण वगैरे येतात किंवा काही प्रॉब्लेम? नाही, काही अडचण वगैरे आले नाही आजपर्यंत, आले तर काही एवढं विशेष नाही आहे। ते भगवंताच्या कृपेने व्यवस्थित पार पडते, पांडुरंगाच्या कृपेने व्यवस्थित पार पडते। आणि कोटेश्वर महाराज हे मंदिर कुठे आहे, कुठल्या तालुक्यामध्ये आहे? हे मंदिर आहे आसेगाव बाजार, तालुका आहे अकोट, जिल्हा आपला अकोला। तर पुरातन मंदिर म्हणजे जवळपास 300-400 वर्षापासूनचं जुनं मंदिर आहे। तिथं रथयात्रा वगैरे असते आमची, जुनं भजन मंडळ आहे। शिवरात्रीला आणि शिवकालीन नगाऱ्याचं भजन आहे विशेष म्हणजे, त्यामुळे जुनी परंपरा चालू आहे। जुने लोक भजनात आहे, त्यांची सेवा म्हणून काही 2-3 सहभाग आहे आमचा फार, त्यांच्या सहभागातून हे चालू आहे असं योजना आहे। ठीक आहे, धन्यवाद।